तुम्ही कधी सफेद वाटाण्याची रगडा भाजी केली नसेल तर नक्की करून बघा. खूप यमी लागते. इथे मी थोडासा लसूण आणि 2 कांदे बारीक करून घेतले आहे आणि सोबतच मी इथे ना जो सफेद वाटाणा असतो भिजवलेला, तो थोडा ओव्हर कुक केला आहे. म्हणजे 6 ते 7 मी त्याला शिट्ट्या करून घेतल्या आहे आणि छान अगदी बारीक करून घ्यायचा. आता फोडणी अगदी बेसिक आहे. इथे मी 2 जी लाल मिरची आहे ती घातली आहे आणि 2 जे आपण बारीक केलेले कांदा आणि त्यात थोडासा लसूण होता तो घातलाय. यामध्ये 1 टोमॅटो घातला आहे, पण नेमकं ते माझ्याकडून शूट करणं राहून गेलं. छान भाजून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची. आता जे काही बेसिक मसाले आहेत ते मी इथे घातले आहे. धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, थोडा गरम मसाला, हळद आणि मटण मसाला आवर्जून घाला. रंग तर बघताय ना किती मस्त असा ग्रेव्हीला आला आहे. आता जो आपण वाटाणा कुक करून घेतला होता तो घातला आहे. साधारण फक्त अर्धी वाटी वाटाणा बाजूला ठेवला आणि तो चमच्यानेच मी बारीक करून त्यामध्ये घालून घेतला. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 1 चमचा कसुरी मेथी घालायची. सर्व छान एकजीव करून झालं की यामध्ये फक्त अर्धी वाटी पाणी घाला आणि मस्त एक उकळी काढली ना की 5 मिनिटं झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवणार आहोत. तर आता ही जी भाजी आहे ना ही तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात. चपातीसोबत, फुलकेसोबत किंवा भाकरीसोबत. तर इथे चपाती बघताय ना काय मस्त अशी टम्म फुगली आहे. 5 मिनिटं झाली आहे आणि आपला मस्त असा सफेद वाटाण्याचा रगडा तयार आहे. आता यावर भरपूर कोथिंबीर घालायची. तर ही भाजी खरं सांगू ना मस्त लागते. म्हणजे कधी-कधी आपण वाटाणा घेतो ना, तो थोडासा कडक असेल तर इतकी मजा येत नाही. पण असा रगडा बनवला ना, तर भाजी चवीला सुद्धा अप्रतिम लागते. थोडासा लिंबू पिळायचा, वरून कांदा घालायचा आणि त्यानंतर ही भाजी तुम्ही खाऊन बघा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कधी केली नसेल तर जरूर करून पहा. बाय बाय.